या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्या तिने डिझाईन केलेला लोगो तिलोत्तमाला दाखवत असते आणि सांगत असते की मग मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की काळजी करू नको, कितीही कॉम्पिटिशन असले ना तरी नंबर 1ला नेहमी आपणच राहणार. आणि मग त्यानंतर ऐश्वर्याने डिझाईन केलेल्या लोगोचं सुद्धा ती खूप कौतुक करते. मग तितक्यात तिच्या लक्षात येतं की त्या लोगोमध्ये तिने काळ्या रंगाचा वापर केला आहे आणि त्यामुळे ती ऐश्वर्यावर चिडते. तर ऐश्वर्या म्हणत असते की मॉम, तुम्ही बारकाईने बघा, तो काळा रंग नाही आहे तर ब्ल्यूची डार्क शेड आहे. मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही. मी काळ्या रंगाचा चुकून तरी वापर करेल का? आणि ते ऐकून तिलोत्तमा ऐश्वर्यावर खूपच खुश होते. तितक्यात ती अस्मी नाटक करत त्या ठिकाणी येते. तिला पाहून तिलोत्तमा खुश होते आणि सगळी तयारी झाली की नाही हे विचारू लागते. अस्मी सांगत असते की हो मॅडम, सगळी तयारी झाली आहे आणि मी तुम्हाला बोलावण्यासाठीच इथे आले होते. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम तिलोत्तमाला हे सुद्धा सांगते की सगळी तयारी मी एकटीने केली. आणि ते ऐकून तिलोत्तमा विचारते की का, ती मुलगी कुठे गेली? आणि मग अस्मी सांगू लागते की ती सावली गायब झाली आहे. ती कुठे गेली हे घरात कोणालाही माहीत नाही, सगळेजण तिचा शोध घेत आहेत. आणि ते ऐकून तिलोत्तमा हसतच म्हणते की ती या घरातून पळून गेली की काय? आता तिला समजलं असेल की तिचं पितळ लवकरच उघडं पडणार आहे, म्हणून तिने कुठेतरी जाऊन तोंड काळं केलं असेल. आणि ते ऐकून अस्मी म्हणते की याबद्दल तर मला काही माहिती नाही आहे, पण जर ती तिच्या माहेरी गेली असेल ना तर चांगलं आहे. पण जर का तिची पावलं त्या जगन्नाथच्या घराकडे वळली तर मग काही खरं नाही. नाहीतर मग ती पुन्हा आपल्या विरोधात काहीतरी कारस्थान करेल. तर दुसरीकडे सावलीचे आईबाबा हॉस्पिटलमध्ये असतात. अप्पूचा ताप अजूनही उतरलेला नसतो. जयंती मात्र उगाच बडबड करत असते. त्यांना म्हणत असते की तुमची लेक ना लग्न झाल्यापासून खूप बदलली आहे. कधीपासून आपण तिची वाट बघतोय, आली का ती इथे? नाही ना. लग्न झाल्यानंतर ती आपल्या सगळ्यांना विसरूनच गेली. आता सगळा लोड माझ्या नवऱ्यावर येणार. तो बिचारा कुठे कुठे पैसे देणार? आणि ते ऐकून त्या दोघांनाही खूप वाईट वाटतं. तितक्यात सावली धावत पळत त्या ठिकाणी येते. तर तिचे आईबाबा रडतच तिला विचारू लागतात की बाळा, पैशांची काही व्यवस्था झाली का गं? आणि ते ऐकून सावली खाली मान घालते. त्यामुळे जयंती म्हणते की नाही ना झाली पैशांची व्यवस्था. तर नामदेवरावसुद्धा पूर्णपणे खचून जातात. ते म्हणत असतात की सावली, आता काय करायचं गं? डॉक्टरांनी लवकरात लवकर पैसे भरायला सांगितलेत, नाहीतर आपल्या अप्पूच्या जीवाला धोका निर्माण होईल. आणि ते ऐकून सावली म्हणते की बाबा, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल ठीक. आणि तितक्यात एक नर्स त्या ठिकाणी येत नामदेवरावांना सांगते की लवकरात लवकर ॲडव्हान्स भरा, नाहीतर ट्रीटमेंट सुरू होणार नाही. आणि त्यावर ते रडतच म्हणतात की हो, आम्ही पैशांची व्यवस्था करतोय. आणि त्यावेळी सावली मात्र विठ्ठलापुढे जाऊन उभी राहते आणि अप्पूसाठी त्याच्याकडे प्रार्थना करू लागते. तर दुसरीकडे मेहेंदळेंच्या घरी गुढीची तयारी सुरू असते. तितक्यात बबलू त्या ठिकाणी येत सगळ्यांना सांगतो की मी सगळीकडे सावली बहिणीचा शोध घेतला पण ती कुठेही सापडत नाहीये. आणि ते ऐकून राजकुमार मध्येच म्हणतो की मग आता आपण काय करायचं? ती मुलगी येईपर्यंत वाट बघायची आहे का? कारण कसं आहे ना, आपण वाट बघत बसलो तर मुहूर्त टळून जाईल. आणि ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की आपल्याकडे सगळ्या गोष्टी मुहूर्तावरच होतात, त्यामुळे आपण त्या मुलीची अजिबात वाट बघायची नाही आहे. पण मग तितक्यात अमृता म्हणते की असं कसं? आपल्या घराची तर परंपरा आहे ना, ती नवीन जोडप्याने गुढी उभा राहायची. आणि ते ऐकून तिलोत्तमा तिच्यावर खूप चिडते. आणि मग राजकुमारसुद्धा म्हणतो की आई, तू प्लीज चिडचिड करू नको, या अमृताला तर कळतच नाही मोठ्यांशी कसं बोलावं ते, पण तू सांग आता आपण काय करायचं? आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की आपण पूजा सुरू करूयात. आणि तितक्यात ती अस्मीमध्ये म्हणते की मी काही करू का? मात्र ते ऐकून तिलोत्तमा चिडून म्हणते की ऐक ना अस्मी, इथे आधीच खूप घोळ सुरू आहे, तो निस्तरता निस्तरता किती वेळ जाईल माहीत नाही, तू प्लीज अजून काही घोळ घालू नको. आणि मग त्यानंतर ती सारंगला पूजा करायला सांगते. सारंग म्हणतो की नाही आई, आपण थोडा वेळ सावलीची वाट बघूयात. आणि त्यामुळे तिलोत्तमाचा नाईलाज होतो. दुसरीकडे ती जयंती सावलीला आणि तिच्या आईबाबांना म्हणत असते की मला तर कळतच नाही, संकट आल्यावर लगेच देवापुढे हात जोडून उभं राहायला तुम्हाला कोणी शिकवलं? त्यापेक्षा बाहेर जाऊन पैशांची काही व्यवस्था होते का ते बघा. तुम्ही तर तसं काही करणारच नाही, तुमच्याच्याने काही होणार सुद्धा नाही. आता मी माझ्या नवऱ्यालाच विचारते, त्याच बिचाऱ्याला आता पैशांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. आणि मग ती लगेच सखदेवला फोन करते. अप्पूच्या तब्येतीचं कळल्यापासून तो बिचारा तर खूपच काळजीत असतो. मात्र जयंती अप्पूविषयी सांगायचं सोडून त्याच्यासोबत वेगळ्याच गप्पा मारत बसते आणि त्यामुळे सखदेव खूप चिडतो. मात्र तो स्वतःवर ताबा ठेवून जयंतीसोबतच बोलत राहतो. जयंती मग त्यानंतर त्याला सांगते की पैशांची काही व्यवस्था होईल का? त्या दिवशी तुम्ही 1 करोड रुपयाची डील केली ना, मग कंपनीमधून त्यातले 50-60 हजार रुपये मागवून घ्या. आणि त्यावेळी सखदेव नाईलाजाने म्हणतो की हो,
बोलून बघतो आणि मग त्यानंतर तो नामदेवरावांसोबत बोलतो. नामदेवराव त्याला रडतच म्हणत असतात की सखदेव बाळा, तू इथली काळजी करू नको. साऊ आली आहे इथे आणि आता लवकरच पैशांची होईल काहीतरी व्यवस्था. तू मात्र तुझं काम सोडून इथे येऊ नको. तुझं नवीन नवीन काम आहे ना, तू त्याच्याकडे लक्ष दे. आणि त्यांचं असं बोलणं ऐक सखदेवला तर खूप वाईट वाटत असते. तो म्हणत असतो की बाबा काळजी करू नका, सगळं होईल ठीक, आपल्या अप्पूला काही होणार नाही. आणि मग त्यानंतर सावली त्यांना सांगते की मी पटकन बाहेर जाऊन आले. आणि मग ती धावतच हॉस्पिटलमधून बाहेर पडते. तर तो माणूससुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेरच येतो. आणि मग त्यानंतर सावली धावत रस्त्यावर जात असताना तिच्यासमोर जगन्नाथ आणि अलका येतात. ते सावलीला विचारतात की अगं काय झालं, तुझ्या भावाची तब्येत ठीक आहे ना? आणि त्यावेळी सावली म्हणते की तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याला अजूनही शुद्ध आलेली नाही आहे. त्यावेळी मग जगन्नाथजी तिला विचारतात की तुला पैशांची गरज आहे का, सांग मला, डॉक्टरांनी किती पैसे भरायला सांगितलेत. पण सावली म्हणत असते की नाही, मला पैसे नको. आणि त्यामुळे जगन्नाथजी चिडतात. ते म्हणत असतात की अगं तुझा भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ना, मग डॉक्टर पैसेच मागणार ना, आणि सांग ना मला किती पैसे भरायचे आहेत, की आहेत तुझ्याकडे पैसे? तर सावली खाली मान घालून म्हणते की नाही, माझ्याकडे पैसे नाही. मात्र ती जगन्नाथजींकडून देखील पैसे घ्यायला तयार नसते. त्यामुळे अलका तिला समजावते की संकट तर येतच राहतात आणि संकटांमध्ये आपण आपल्याच लोकांकडे मदत मागणार ना, मग तू पैसे घ्यायला अशी लाजू नको. परंतु सावली म्हणत असते की सारंग सर तुमच्याबद्दल काय विचार करतात माहिती आहे ना तुम्हाला, आणि जर त्यांना कळलं की मी तुमच्याकडून मदत घेतली तर काय वाटेल त्यांना. आणि त्यावेळी जगन्नाथजी चिडून म्हणतात की अगं त्याला काय वाटेल हा नंतरचा प्रश्न आहे, आत्ता तुला पैशांची गरज आहे ना, मग प्लीज हे पैसे घे. परंतु सावली तरीही नकारच देत राहते. ती म्हणत असते की मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत. आणि त्यामुळे जगन्नाथजी चिडून म्हणतात की अगं मी तुला लेक मानतो ना, आणि मला माहिती आहे माझी लेक कधीही माझ्यापुढे पदर पसरणार नाही, म्हणून मी तुला स्वतःहून हे पैसे देतोय. पण आता जर तू नकार दिला ना, तर मग तुझ्यातलं आणि माझ्यातलं बाप लेकीचं नातं संपलं. मी माझ्या वाटेने, तू तुझ्या वाटेने, आणि मग ते तिथून जाण्यासाठी सुद्धा निघतात. पण सावली त्यांना थांबवते आणि रडतच म्हणते की जगन्नाथजी, कुठून शिकलात तुम्ही हे सगळं? मदत करणाऱ्यापेक्षा मदत घेणाऱ्याला तुम्ही मोठं करता, त्याला काही जाणवसुद्धा देत नाही. आणि त्यावेळी जगन्नाथजी म्हणतात की सावली अगं तू माझी लेक आहे, मी तुला अनेकदा सांगितलं आहे की जेव्हा गरज असेल तेव्हा या बापाकडे ये, पण तू माझं ऐकत नाही. आणि मग त्यानंतर ते सावलीला लगेच पैसे देतात आणि तिला सांगतात की आता तू हॉस्पिटलमध्ये जा, अप्पूवर व्यवस्थित उपचार सुरू कर, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावर सावलीसुद्धा हो म्हणते आणि मग ते पैसे घेऊन हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघते. आणि त्यावेळी तिचा पाठलाग करणारा तो माणूससुद्धा हसतच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.